टांगर संघाला विनंती आहे, टांगर संघ प्लीज आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. चला आणखीन एक नवीन मॅच मध्ये फ्रेश मॅच मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. एका बाजूला स्पर्धेचा यजमान संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूला बोंडवलीचा संघ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गणेश जीवनच्या हातामध्ये बॉल. मॅचला होते सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच. पहिलाच बॉल स्लो केलं, बॉलला गती कमी केली. पंचांकडे अपील, मात्र कोणत्याही प्रकारचा दबाव नाही, पुढे ठेवलं बॉलला. पहा क्रिकेटच्या मैदानावरती तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व आहे. स्लोवर अँड क्लेवर. थोडंसं स्लो केलं बॉल आणि बॅटर पुढे थोडंसं मी म्हणेल की चॅलेंज पेश केलं आणि पहिला चेंडू गणेश जिमन याच्या खात्यामध्ये आलाय. डॉट बॉलने षटकाला सुरुवात. दुसरा चेंडू वरती बॅटरचा दबदबा. बॅकफुटला गेले, जागा बनवली, बॉलला फेकून दिला सीमा रेषेच्या बाहेर. अंपायरचं सिग्नल. दिस इज अ मॅग्निफिसेंट स्ट्राईक. षटकार. सागरचा पलटवार होता. बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि सरळ बॉलला फेकून दिलं. 6 धावांसाठी यावेळी सफल झाले. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न गणेश जिमन यांचा कमबॅक. क्रिकेटचं द्वंद्व हे, क्रिकेटचं युद्ध हे, क्रिकेटचं मैदान हे, क्रिकेटचं रणांगण जिथे प्रत्येक खेळाडूला मी कसा चांगलाही सिद्ध करायचा आहे. मागच्या बॉलवरती सागरने षटकार मारला, यावेळी सफल झाले आणि गणेश जिमनचा अनुभव सांगतो की बॉल पाल्यामध्ये नाही टाकायचा. बरोबर थोडंसं बॉडी लेंथ वरती बॉल ठेवला आणि त्याच्यानंतर सागरला मी म्हणेल की 4 मुंड्या चित्त केला. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावायत 6. पुढचा बॉल. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला आले. पॉइंटला खेळाडू या बॉलसाठी तैनात. एक सिंगल धाव. रणसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7च्या घरामध्ये. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला हे द्वंद्व मैदानावरती, हे चॅलेंज मैदानावरती पाहायला मिळेल. शेवटचा आणि पॉवर प्लेचा अंतिम बॉल. शेवटच्या बॉलसाठी सतीश स्ट्राईक हँडला. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज इन ऍक्शन. अवे फ्रॉम द बॉडी, नजरेपासून दूर. स्लो. पुन्हा एकदा बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या नाट्यमय समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर लॉस ऑफ नन विकेट 7 ऑन द स्कोर कार्ड. आतमध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 4 जे खेळाडू आहेत ते सर्कलच्या आतमध्ये तैनात केले गेलेत. सागर स्ट्राईक हँडला. निलेश यांचा पहिला बॉल. पहिलाच बॉल जर पाहिलं तर फुल टॉस होतं, शफल झाले होते बॉल. जोपर्यंत लॉंग ऑफ झोन मध्ये निघून आलाय इथे फक्त आणि फक्त एका धावेवरती रोखलं जाईल. एका धावेनं रनांचा आकडा जर पाहिला तर तो एकंदरीत जाऊन पोहोचतोय 8च्या घरामध्ये. ओव्हर क्रमांक 2 ला या ठिकाणी आरंभ निलेश यांच्या हातामध्ये कॅप्टनने दिलेला चेंडू आणि इथून दोन्ही बॅटरच्या खांद्यावरती असलेली जबाबदारी. व्हाईट बॉलचं सिग्नल. पंच या ठिकाणी जरूर शहानिशा करतील आणि एक अवांतर धावी संघाच्या एकंदरीत टोटल मध्ये ऍड. धावांचा आकडा जर पाहिलं तर तो 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. पॉवर प्ले मध्ये जकडून ठेवल्यानंतर बॅटरच्या खांद्यावरती आता जबाबदारी आहे. स्कोर कार्डला एक डिपेंडेबल स्कोर कार्ड पर्यंत घेऊन जाण्यासाठी हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथे जर पाहिलं तर झेल ड्रॉप झालाय. क्रिकेटमध्ये तुम्हाला मित्रांनो कॅचेस पकडावे लागतील कारण क्रिकेटच्या खेळामध्ये समीकरण आहे कॅचेस विनिंग द मॅचेस.
पकडो कॅच जितो मॅच. इथे एक सहज सोपा झेल होता, पॉइंटला झेल ड्रॉप झाल्यानंतर सागरला जीवनदान दिलं. जे सागरच्या बॅटमधून एक षटकार आला होता आणि सलामीला आलेले हे दोन्ही बॅटर आहेत. इथे अफुलातून शॉट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणखीन एक फ्रंट ऑफ द विकेट षटकारांसाठी आलेला अप्रतिम फटका. वेळेला हवेमध्ये चेंडू, गणेश शिवनबा चेंडू खाली येत आहेत आणि पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज सागर गॉन. तोंडली संघाच्या थँक्यू. तोंडली संघाच्या संगणकाला विनंती आहे, प्लीज आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी आपण या. इथे पहिला हातरा लागला बॅटिंग करणाऱ्या कोंगई स्पोर्ट क्लब च्या संघाला. सागर ज्याने खूप चांगली बॅटिंग केली होती, इनसाइड आउटचे दोन अफलातून फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. त्या सागरचे एक महत्वाची विकेट जी मिळवली, निलेश यांच्या खात्यामध्ये विकेट जरूर आली आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय, म्हणजे शेवटचा आणि अंतिम चेंडू ओव्हर क्रमांक 2 मध्ये. नवीन बॅटर प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा सिग्नल, एक एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये पुनश्च एकदा ऍड होईल. आणि या एका धावेनं रणसंख्या जर आपण पाहिली तर 17, 17च्या घरामध्ये लॉस ऑफ 1 विकेट. 17 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत, म्हणजे 8.5च्या सरासरीने बॅटिंग सुरू आहे. बॅटिंग करत असताना कोंगई स्पोर्ट क्लब संघाची शेवटच्या बॉलवरती जोरकट मारण्याचा प्रयत्न झाला आणि इथे ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धफलकावरती धावा आहेत. लॉस ऑफ 1 विकेट्स, 17-17. ओव्हर क्रमांक 3च्या खेळाला सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस. आता तो कमरेच्या वर आहे का, तर यस कमरेच्या वर आहे हा बॉल. पंचांचा नो बॉलचा सिग्नल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही, थांबवलं अगदी योग्य वेळी थांबवलं. नो बॉल आल्यानंतर पुढचा चेंडू फ्रीडचा इशारा आलाय. तर बॅटरच्या खिशामध्ये लायसन आहे. इथे जर 2 गोष्टींचं उल्लंघन झालं तरच बॅटर खतऱ्यामध्ये येऊ शकतो. एक म्हणजे ऑफ स्टकिंग द फील्ड आणि दुसरं म्हणजे रनआउट. या 2 गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. 1 धाव आली आणि या 1 धावेने रणसंख्या 19च्या घरामध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कौशलला आपण पाहताय. पहिला चेंडू ओव्हर द वेस्ट, म्हणजेच कमरेच्या वर हाताळला. पंचांनी त्या गोलंदाजाला अगदी पहिल्या चेंडूवरती दंडित केलं. दुसऱ्या बॉलवरती ते संधी निर्माण झाले. अगदी क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या थोडासा बाहेर बॉल राहिला. सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट केले आणि या 2 धावेच्या मदतीने रणसंख्येमध्ये हलकासा इजाफा होईल आणि तो घेऊन जाईल 21च्या घरामध्ये 21. कौशल गोलंदाजी ट्रॅक वरती नो+1. पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा. स्ट्राईक एंडला आपण प्रफुल्लला पाहताय. पुढचा बॉल यावेळी अवे फ्रॉम द बॉडी, बॅट पासून थोडासा बाहेर राहिला. तर या ठिकाणी अभिषेक कडू यांच्याकडून कॅश प्राइज आहे गोलंदाज कौशलला. जर 2 विकेट घेतला तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे आता
कौशलला एक विकेट तब्बल 500ची आहे, म्हणजे 2 विकेट्स आल्या तर 1000चं कॅश प्राइज. इथे संधी निर्माण झाली या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट चुकलं. 2 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. या 2च्या मदतीनं रणसंख्येमध्ये पुन्हा एकदा हलकासा बदलाव होईल आणि धावांचा आकडा आहे तो 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. तुम्हाला कॅचेस पकडावे लागतील. जजमेंट मी म्हणेल की बराच काल हवेमध्ये चेंडू होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करत असताना थोडीशी चुकले, बॉल धरणीला दाणा आणि आलेल्या 2 धावा तर पुन्हा एकदा कोंगे स्पोर्ट संघाला पुढे घेऊन गेलेत. आणखीन एक चेंडू हवेमध्ये आहे, पहिली धाव कंप्लीट, 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही झालाय, म्हणजे फक्त आणि फक्त इथे 2 धावेवरती पुन्हा एकदा रोखले गेले आणि या 2च्या मदतीनं धावफलकावरती धावा झाल्यात तब्बल 25. हे क्षेत्ररक्षण जर आपण एकंदरीत आपण या संपूर्ण मॅच मध्ये पाहिले तर क्षेत्ररक्षण थोडंसं मी म्हणेल की सुमार दर्जाचं राहिलं आतापर्यंत बोंडवली संघाचा. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धावांची मोहर, बॅटिंग करणाऱ्या संघाची रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू हवेमध्ये, फटका फसला, क्षेत्ररक्षक खाली आणि आणखीन एक हादरा लागतोय. फलंदाज प्रफुल्ल डिपार्ट्स गॉन. वरती ओव्हर क्रमांक शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. गोलंदाज संदीप स्वतः संघाचे संघनायक आहेत. शेवटचा षटक हाताळण्यासाठी ते दाखल झालेत. पुढच्या मॅचच्या टॉस साठी पुन्हा एकदा जय हनुमान क्रिकेट संघ धानकोली विपक्ष शिव गणेश क्रिकेट संघ अडखल, दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपण टॉस साठी या. शेवटचं अंतिम हाणामारीचं स्लॉग ओव्हरचं षटक, हातामध्ये चेंडू घेऊन संघनायक गोलंदाजी ट्रॅक वरती. धावा आतापर्यंत झालेल्या आहेत 25. डावखुरे हाताचा गोलंदाज, पहिला बॉल थोडासा खाली राहिला, बाउन्स जो अपेक्षित होता बॅटरला तो बाउन्स बॅटवरती नाही आला, थोडासा खाली राहिला. पहा इथे डॉट बॉल, अजूनही 4 चेंडू इथे शिल्लक आहेत. सुरुवातीला कुठेतरी वाटलं होतं, सुरुवात जर आपण पाहिली तर गणेश जीवनच्या अगेन्स्ट 7 धावा, त्याच्यानंतर ओव्हर क्रमांक 2 मध्ये निलेश यांनी 10 धावा खर्च केल्या. कौशलचे षटक, पुन्हा एकदा कमबॅक करणारं षटक राहिले, त्याने 8 धावा खर्च केल्या. लॉंग ऑनला खेळून काढले, त्या ठिकाणी कौशल आहे, बॉल वरती येत आहे. दुसरी धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी नाही होणार, कारण तुम्हाला फेकी तितकी सुरेख करावी लागेल. मात्र 2 धावा आल्यानंतर रणसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचते 27च्या घरात. 27 लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत 2 गडी बाद होत असताना बॅटिंग करणारा संघ 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत इनिंग क्रमांक 1 मधील. डावखुऱ्याचा गोलंदाज पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. काऊ कॉर्नरचा खेळाडू बॉल वरती येत आहे. दुसरा धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी जरूर होती, मात्र बॉल नाही कॅरी करता आला. तुम्हाला एक धावी वाचवावी लागेल. पहा क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो येणारी एक धाव तुम्हाला शेवटच्या मोमेंटला फार क्रुशियल ठरणार आहे, कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेस या नियमांतर्गत आपण खेळत आहोत. त्यामुळे येणारी प्रत्येक एक धाव जी तुम्हाला चेस करत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये चेस करावी लागेल. इथे 2 धावा आल्यानंतर 29 धावा या स्कोर कार्डवरती एकंदरीत जमवल्या गेल्यात. संदीप गोलंदाजी ट्रॅक वरती 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिला चेंडू वगळता मागच्या 2 चेंडूवरती रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरचा तालमेल खूप सुरेख. टॅप केले, स्वतःच्या फॉलो थ्री मध्ये चेंडूला कॅरी केले आणि इथे रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर गॉन.
क्षेत्ररक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदलाव नाहीये. लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर या बॉलसाठी तैनात. एक्स्ट्रा कव्हर देखील सर्कलच्या बाहेर. शेवटचा आणि अंतिम चेंडू. गोलंदाज संदीप अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा सर्कलच्या आतमध्ये इथे अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. 2 धावा आल्यात. तिसरा धावेचा प्रयत्न होईल का? नॉन स्ट्राइक एंडला थ्रू जोपर्यंत होईल विकेटचं पतन जरूर झालंय. ते 2 धावा येतील म्हणजेच एकंदरीत धावफलकाचा आपण विचार केला तर 31-32 इज टार्गेट. 32 धावांचं आव्हान या मॅच मध्ये बोंडवली संघासमोर पाहायला मिळेल. ब्रेक आहे आणि ब्रेकमध्ये आपण टॉस कडे जाऊया जिथे धानकोली संघ आणि त्यांच्या बरोबरीने शिवगणेश क्रिकेट संघ अडकल या दोन्ही संघाचे कॅप्टन जॉईंट होतील. धानकोली संघाचे कर्णधार तुम्हाला विनंती आहे प्लीज आपण टॉससाठी या. अडकल संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्लीज कंपल्सरी आहे. त्यामुळे प्रत्येक संघाच्या संघनायकाला खास करून विनंती आहे दिलेल्या वेळेमध्ये प्रत्येक गोष्ट कंप्लीट करण्याचा आपण प्रयत्न करूयात. या मॅचमध्ये टार्गेटचा आपण विचार केला तर जवळजवळ 32 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं गेलंय. बोंडवली संघाचा एक एक्स्ट्रा खेळाडू प्लीज आपण या. बोंडवली संघाचा अतिरिक्त खेळाडू 12th मॅन प्लीज कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. तर 32 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलं. येणारे 20 चेंडू करायचे 32 धावा. चला मॅच इज ऑन. दोन्ही संघाला विनंती चला घाईने मॅचला सुरुवात करूयात. येणाऱ्या 20 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. प्रारंभिक जोडी
बोंडिवली संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला गणेश झिमन स्ट्राईक एंडला, दुसऱ्या बाजूला निकेश नॉन स्ट्राईक एंडला दाखल. गोलंदाजी ट्रॅकवरती सागर, ज्या सागरने सत्र क्रमांक 1 मध्ये खूप सुरेख बॅटिंग केली. त्याला गोलंदाजीच्या बोल्यावरती उतरलं गेलं. येणाऱ्या 20 बॉलमध्ये 32ची कहाणी आपण या मॅच मध्ये ऐकणार आहोत. राईट मोर द विकेटने तो सज्ज आहे. इथे पहा गणेश झिमन स्ट्राईक एंडला. गणेश झिमन साठी फिल्डिंगची सजावट पाहिली तर सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन वाईडिश आणि मिड विकेट हे दोन खेळाडू पहिल्या बॉलसाठी. पहिल्याच बॉलवरती कट काढण्याचा प्रयत्न झाला, थोडासा खाली राहिला बॉल. बॉल पडला, अपेक्षित बाउन्स जो बॅटरला अपेक्षित होता त्याच्यापेक्षा खालची पातळी राहिली बॉलच्या आणि त्याच्यानंतर पहिल्या चेंडूवरती निर्धावून या षटकाला सुरुवात. मॅच जिंकण्यासाठी तर तुम्हाला प्रयत्न तर जरूर करावे लागणार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. गणेश झिमन याच्याकडे ती क्षमता, याच्या आधी आपण पाहिलेले एक आक्रमक खेळाडू आहेत. प्रत्येक बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवणं जास्त पसंत करतात आणि त्यांच्याबरोबर आलेले नॉन स्ट्रायकिंगचे बॅटर निकेश जे डावखुऱ्या त्याच्या बॅटर आहेत, यांचा खेळ देखील याच्या आधी आपण बऱ्याचसा पाहिलेला. हाही बॉल खाली राहिला, गती थोडीशी कमी ठेवली. मागचे दोन्ही चेंडू जर पाहिले तर दोन्ही चेंडू थोडं मी म्हणेल की अंडर रेटेड, म्हणजे थोडेसे खाली राहिले. बॉल जो आपण बाउन्स या संपूर्ण सरफेसवरती पाहिला तर बाउन्सचा एकंदरीत विचार करत असताना गणेश झिमन यांच्या तुलनेमध्ये हे बॉल खाली राहिल्यानंतर दोन्ही चेंडूवरती बोलबाला गोलंदाज सागरचा राहिलाय. कोंगे स्पोर्ट क्लब अचा संघ आहे ज्याने प्रथम बॅटिंग करत असताना 31 धावा या स्कोर कार्डवरती लगावल्या. यावेळी शफल झाले आणि लॉंग लेगची दिशा निवडली. यावेळी जोपर्यंत बॉलला चेस करतील सिंगलला डबल मध्ये जरूर कन्वर्ट केलं जाईल. मैदानचे आउटफील्ड जर आपण पाहिली तर थोडीशी वेट आहे, इथे सहज बाउंड्रीज येणार नाहीयेत. तुम्ही फ्रंट ऑफ द विकेट पहा किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट पहा, दोन्ही बाजूला गवत देखील त्याच प्रमाणात पाहायला मिळते. तुम्हाला जास्तीत जास्त फटके हे स्ट्रेट म्हणजेच लॉंग ऑन लॉंग ऑफ या झोन मध्ये घेऊन काढावे लागतील. इथे तुम्हाला निश्चितपणे ती स्पीड, तो रिदम मिळू शकतो. आतापर्यंत 3 चेंडू संपले आहेत आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आहेत फक्त 2. यावेळी अखूट टप्प्याचा बॉल, संधी जरूर निर्माण झाली. क्षेत्ररक्षक बॉलवरती जात आहे, जज करतायत आणि झेल धरणीला दान. झेल धरणीला दान आणि मी मगाशीच उल्लेख केला की क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो झेल फार महत्वाचे आहेत. क्रिकेटमध्ये झेलला फार महत्व आहे, कारण क्रिकेटचं समीकरण आहे कॅचेस फिनिंग द मॅचेस, सोडोगे कॅच तो हारोगे मॅच. अशीच एक मॅच आपण वानखेडेच्या मैदानावरती जरूर पाहिली होती, ज्यावेळी मॅक्सवेलचा झेल मुजीब रहमाननं सोडला होता आणि त्याच्यानंतर मॅक्सवेलचं नावाचं जे वादळ वानखेडेवरली घोंगावलं होतं, तिथून जरूर तुम्ही त्या मॅच मधून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात कॅच सोडल्यानंतर. आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर गणेश झिमन जो बोंडवली संघाचा सर्वात टॉपचा खेळाडू आहे, म्हणजे बॅटिंग साठी गणेश झिमन नेहमीच आपल्या बॅटिंग मधून या संघाला बऱ्याचदा एका हाती जिंकवलेलं आहे. आणि यासारख्या खेळाडूचं झेल सोडणं हे कितपत घातक ठरेल आता येणारे बरेच काही चेंडू आहेत ते सांगून जातील. डावखुऱ्या त्याचा बॅटर स्ट्राईक एंडला आल्यानंतर त्यासाठी पुन्हा एकदा ऑन साइडला व्यूहरचना बदलली गेली. रणसंख्या 3च्या घरामध्ये आहे. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ. चला जरासा वेळ घेऊ नका प्लीज. कोंगे स्पोर्ट क्लब कमीत कमी वेळ आपण घेण्याचा प्रयत्न करूयात, कारण डे लाईट्स मध्ये आपण संपूर्ण स्पर्धा कव्हर करत आहोत. राऊंड द विकेटने सागर निघालेत. डावखुऱ्याचा बॅटर स्ट्राईक एंडला शफल झाले, बॉल अक्रॉस राहिला आणि शेवटचा बॉल ही डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 3.
आणि 15 चेंडूमध्ये 29 धावा या बोंडवली संघाला आता बनवायच्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर गणेश झिमनचा एक झेल ड्रॉप झाला. त्याच्यानंतर खूप चांगलं षटक राहिलं. सागरच्या हातामध्ये चेंडू होता. सागरनं डॉमिनेट केला. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुनील यांना आपण पाहताय. स्वतः संघाचे संघ नायक आहेत आणि त्याने हातामध्ये बॉल घेतलाय. ओव्हर क्रमांक 2 ही तितकाच निर्णायक राहणार आहे कारण 15 बॉलमध्ये 29 धावांची गरज. समोर जर आपण पाहिलं तर गणेश झिमन एक आक्रमक खेळाडू आहेत. बोंडवली संघासाठी त्याचं नेहमीच महत्त्वाचं योगदान राहिलंय आणि या मॅचमध्ये त्यांना एक जीवनदान देखील मिळालंय. त्यामुळे येणाऱ्या 15 चेंडूची कहाणी ही तितकीच मनोरंजक राहील की पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आलेले संघनायक सुनील या मॅचमध्ये मोठा उलटफेर करतील हे आपण पाहणार आहोत. राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर गणेश झिमनसाठी सुनील यांचा बॉल. हा बॉल थोडासा बाहेर आहे. कट केला बॉलला. अंपायर्स त्या ठिकाणी शहानिशा करत आहेत. अंपायरचं सिग्नल आपल्यापर्यंत येईल तर येस डेफिनेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आहे जो व्हाईट बॉल इंडिकेट करतो. तो इंडिकेटर आपल्यापर्यंत आल्यानंतर इथे जरूर एक एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड. बरेचशा प्रेक्षकांनी या चेंडूनंतर मी म्हणेल की थोडंसं आश्चर्य व्यक्त केलं. मात्र मैदानावरती मित्रांनो आपल्या प्रेक्षकांपेक्षा अंपायर्स काय पाहतात ते जास्त मॅटर करतं कारण 2 अंपायर्स गेम कंट्रोल करतात. त्यांच्या नजरेतून आलेला प्रत्येक बॉल आणि त्याच्यावरती ठरलेला निर्णय या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. यावेळी लेग स्टिक वरती बॉल गणेश झिमनच्या अगदी स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवून दिलाय आउट ऑफ द प्लॉट. इथे आलाय षटकार. आपण मगाशी म्हटलं की गणेश झिमनला जीवनदान देणं या मॅच मध्ये कितपत महाग ठरेल. येणारे सर्व काही चेंडू जे आहेत ते सांगून जातील आणि इथे सुरुवात झाली आहे का. पहिला बॉल वाईड होता. दुसरा बॉल लेग स्टिक वरती टाकला आणि त्याच्यानंतर फ्लिक केलं बॉलला आणि षटकार आल्यानंतर धावफलकाने थोडासा वेग प्राप्त केला. डबल डिजिट मध्ये रणसंख्या जाऊन पोहोचले 10च्या घरामध्ये. पुढचा बॉल आणखीन एक लोअर फुल टॉस. याही बॉलला विरकावून दिलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. गणेश झिमन ब्रँडेड. आणखीन एक षटकार. आलेले 2 मोठे आघात, आलेले 2 मोठे प्रहार, आलेले 2 मोठे षटकार जे रणसंख्येला घेऊन गेले 16च्या घरामध्ये. म्हणजे आतापर्यंत अर्धा पल्ला पार पडलाय. 32चं टार्गेट आहे. 16 धावा झालेले आहेत. अजून 16 इथून बनवायचे आहेत आणि मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार. हे गणेश झिमन पहिली षटकार हॅट्रिक या बॉलवरती येईल का तर यस डेफिनेटली पहिली यावेळी पहिली षटकार हॅट्रिक गणेश झिमनच्या बॅटमधून आले. लगातारचा 3 इन अ रो. हा तिसरा षटकार. झेल सुटल्यानंतर हे लगातारचे 3 षटकार. रणसंख्या 22च्या घरामध्ये 22. अप्रतिम बॅटिंग. मागच्या 3 चेंडूवरती सुनीलच्या आगी 3 हल्ले. आणखीन एक बिग हिट. 4था येईल का. यावेळी फिल्डर जस्ट जरूर करतोय मात्र त्याच्या डोक्यावरून 4 इन अ रो. हा लगातारचा 4था षटकार. शेवटचा बॉल थोडासा पुढचा होता जरूर. फुलर लेनचा बॉल होता. अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धावफलकावरती धावा 28. येणारे 10 चेंडू 10 मध्ये करायचे आहेत तब्बल 4 आणि तिसऱ्या षटकाला प्रारंभ होण्या अगोदर आपण ऐकूया डीजेला.
10 बॉल मध्ये तब्बल 27 धावांचे एक अफलातून इनिंग आतापर्यंत गणेश झिमन यांच्या बॅट मधून आपण पाहिलेली आहे. आता येणारे 10 बॉल शिल्लक आहेत. 10 बॉल मध्ये करायचे 4 धावा. 10 बॉल्स आर लेफ्ट अँड 4 रन्स आर रिक्वायर्ड. स्ट्राईक एंडला निकेशन आपण पाहता त्यांच्या बॅट मधून एक षटकार पण जरूर पाहिलेला आहे. ओव्हर मध्ये जर आपण विचार केला तर गोलंदाजी ट्रॅक वरती संजयला आपण पाहताय. ओव्हर क्रमांक 3 संजय आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. 10 धावांमध्ये जर आपण 10 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर 4 धावांचा बचाव या मॅच मध्ये करायचा आहे. फिल्डिंग मध्ये कुठल्याही प्रकारचा बदलाव नाहीये. राऊंड द विकेटने चाललेत. फुल टॉस बॉल फ्लिक केलाय. खेळाडू त्या ठिकाणी आहेत का तर यस आहेत. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी पहिला फलंदाज बाद गॉन. इथे पहिलाच बॉल चुकी यष्टीरक्षकाकडून झाली. लॉंग स्टॉप रिझन मध्ये 2 धावा या बॉल वरती ऍड होतील आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचते 30च्या घरामध्ये. निर्धारित 2 धावांची गरज आहे मॅच मध्ये शिल्लक. जय हनुमान क्रिकेट संघ धानकोली प्लीज आपण रेडी राहायचंय. आपण टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही निवडलाय. त्याचबरोबरीने शिव गणेश क्रिकेट संघ अडकल तुम्हाला विनंती असेल प्लीज आपण दोन्ही बॅटर रेडी ठेवा. 2 धावाची गरज. यावेळी हलक्या हाताने स्टीअर केलंय. सर्कलमध्ये बॉलला अडवलं जाईल. एक सिंगल धाव. स्कोर टाईट म्हणजे आता 1 धावेची गरज या मॅच मध्ये शिल्लक. अफलातून बॅटिंग गणेश झिमन यांचा विचार केला तर 4 इन रो. मागच्या ओव्हर मध्ये 4 चेंडू मध्ये 4 अफलातून षटकार त्याच्या बॅट मधून आले. 1 धावेची गरज आहे. ओव्हर क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल. इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील. पंचांकडे कोणत्याही प्रकारचं जर आपण पाहिलं तर त्याच्यावरती इशारा अर्थात डिसिजन नाहीये. नॉट आउटचा सिग्नल. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधील शिल्लक राहिलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. माफ करा 3 चेंडू समाप्त झालेले आहेत. 1 धावेची गरज या मॅच मध्ये. 1 लेफ्ट. 4 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक. येणारे 6 बॉल मध्ये 1 धावेची गरज. गणेश झिमन स्ट्राईक एंडला. हलक्या हाताने स्टीअर केलं. यस इथे कॉटन बॉल. शेवटच्या चेंडूवरती हलक्या हाताने स्टीअर जरूर करायचं होतं. कहाणी में आणखीन एक ट्विस्ट. अजूनही मॅच बाकी. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. फक्त आणि फक्त 1 धावेची गरज आहे मॅच मध्ये शिल्लक राहिली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संदीप संघाचे कर्णधार आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रवीण यांना आपण पाहताय.
चला प्लीज घाई करा कारण आपल्याकडे वेळ ही तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे आता 5 बॉलमध्ये एका धावेची गरज. सर्व खेळाडू अगदी सर्कलच्या आतमध्ये एक धाव डिफेन्स करण्यासाठी. एक चेंडूवरती आपल्याला 6 जर पाहिलं तर इथे उडवलाय बॉल आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या दिशेने. इथे बोंडवली संघाचा जरूर विजय झालाय. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचे खूप खूप आभार. आपण या स्पर्धेच्या दरम्यान आपलाही खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. त्याच्याबरोबर धानकोली संघाला विनंती आहे, प्लीज चला आपण लगेचच मैदानावरती दाखल व्हा. मॅन ऑफ द मॅच साठी गणेश जिमन तुम्हाला विनंती आहे, प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मॅन ऑफ द मॅचचा जो पारितोषिक आहे तो हेमंजी मुलुक साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण गणेश जिमन यांना देणार आहोत. खूप चांगले बॅटिंग त्यांची आपण पाहिली आणि मॅन ऑफ द मॅचचे मानकरी